मुंबईमध्ये पॉप्युलेशन जिहाद कशा पद्धतीने होतो आणि हिंदू काहीच वर्षांमध्ये मायनॉरिटी मध्ये कसे जाणार याचा काही डेटा सांगतो गुगलवरती, जो अवेलेबल आहे, तुम्ही पण चेक करू शकता. 1951 साली मुंबईमध्ये हिंदूंची लोकसंख्या होती 84% आणि जी आता 2011 मध्ये झालेली आहे 66%. 84 वरनं आपण ऑलरेडी 66% वरती आलेलो आहोत 2011 मध्ये. आता चालू आहे 2025 आणि अजून पॉप्युलेशन सेन्सस 2021 झालं नाहीये मधलं, ते कदाचित 2027 पर्यंत जनगणना होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला शॉकिंग रिझल्ट दिसू शकतो की कदाचित आपण 50-55% आसपास सुद्धा पोहोचलेलो असू. याचं कारण काय? बांगलादेशी इलिगल इमिग्रेशन. हे बांगलादेशी घुसखोर जे लोक आहेत ते मुंबईमध्ये वसवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून. शिवाजीनगर मानखुर्द असू दे, मालवणी पॅटर्न असू दे, वर्सोवा पॅटर्न असू दे, कोलाबा असू दे, बेहरामपाडा असू दे, नागपाडा असू दे, किती गोष्टी सांगू. टोटल मुंबईमध्ये 304 झोपडपट्ट्या आहेत. या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये या बांगलादेशी जिहाद्यांना वसवण्याचं काम करण्यात येत आहे. का? स्वतःची वोट बँक शेकवण्यासाठी, शॉर्ट टर्मचा फायदा बघून. पण हे शॉर्ट टर्मचा फायदा बघता बघता आपण आपल्या मुंबईचं लॉंग टर्मचं नुकसान करत आहोत हे आपल्याला समजत नाहीये. आणि जो मुंबईमध्ये झोपलेला जो हिंदू समाज आहे तो तर काय दिवसा ढवळ्या पैसे कमवायच्या मागे असतो, स्वतःच्या कुटुंबाचं संगोपन त्याला करायचं असतं, लोकलचे धक्के खायचे, मेट्रोची गर्दीमध्ये उभं राहून प्रवास करायचा, गाडीवरनं फिरतो तो, ट्रॅफिकच्या समस्येमध्ये 1-1, 2-2 तास घालवतो. तुम्ही हे सगळं करण्यामध्ये व्यस्त राहा. काही दिवसांनी जेव्हा या लोकांचं पॉप्युलेशन 50%च्या वरती क्रॉस होईल ना, सेपरेट मुंबईची मागणी होईल, मुंबई स्थान व्हायला एक पण दिवस हे लोक वाट बघणार नाहीत. हे समजून घ्या. याचा गांभीर्याने विचार करा. भारताच्या संविधानाप्रमाणे डेमोक्रेसी जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर हिंदू लोकांना मेजॉरिटी मध्ये राहणं गरजेचं आहे. नाहीतर आपण बांगलादेशमध्ये बघतोय दीपू चंद्रदासला मारलं, झाडाला लटकवून जाळून टाकलं आणि त्याच्यानंतर तिकडचे जिहादी लोक तिकडच्याच त्या पंतप्रधानाच्या विरोधात आंदोलन करतात आणि म्हणतात आम्हाला आता बांगलादेशमध्ये शरिया कानून पाहिजे. संविधान तर तिकडे पण होतं ना, पण आता त्यांना काय पाहिजे? शरिया कानून. कुठं? बांगलादेशमध्ये. हे मुंबईमध्ये पण होऊ शकतं. जास्त वर्ष उरलेली नाहीये. गांभीर्याने विचार करा.